नमस्कार मंडळी, किचन टिप्स. गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची प्रतिशक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, त्यामुळे डोळे आणि केस कमजोर होतात. डाळ शिजवताना त्यात थोडंसं तेल आणि हळद टाकावी, पटकन मऊ होते. भाजी कधी जास्त पाणी सोडते का, त्यात थोडंसं बेसन टाका, भाजी घट्ट होते आणि चवही छान लागते. कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडर मध्ये मध मिसळून सेवन केल्याने फरक पडतो. तसेच दालचिनी जर दिवसभर थोडी थोडी चावून खाल्ली तर आपल्या पोटावरची चरबी कमी होते. फ्रीज मध्ये वास येतो का? एका कोपऱ्यात थोडंसं कॉफी पावडर ठेवून बघा, सुगंध येतो आणि वास नाहीसा होतो. सुक्या मसाल्याच्या डब्यात एका कोपऱ्यात लवंग किंवा दालचिनी ठेवा, कीटक लागत नाहीत. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रोज सकाळी 1 ग्लास पाणी पिऊन सुरुवात करा. याशिवाय पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात, त्यामुळे सकाळी कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्या. रोज सकाळी बीटाचा रस पिल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते व संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. स्वादिष्ट भात बनवण्यासाठी भात शिजवताना त्यात पुदिन्याची 2-3 पाने टाकावीत. भोपळ्याची भाजी करताना मी त्यात ओवा आणि लसूण टाकते, अजूनही सुंदर लागते. भाज्या शिजवताना झाकण काचेचा वापर करा, सगळं दिसतं आणि ओव्हरकुक होत नाही. 1 ग्लास पाण्यात 2 चमचे मोहरी भिजत घालून ते पाणी सकाळी उपाशीपोटी पिल्याने कोलेस्ट्रॉल लगेच कमी होते. तसेच हृदय संबंधीचे आजार देखील नाहीसे होत असतात. पाणीपुरी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तर बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करताना त्यात थोडं मीठ पाण्यात टाका, मग त्यात कापलेले बटाटे ठेवावेत, कुरकुरीत तळतात. भांडी घासताना शेवटी थोडंसं लिंबू पिळा, वास नाहीसा होतो आणि चमकही येते. तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी कधीही फेकून देऊ नका, ते झाडांना घाला, नाहीतर कधी केस धुवून झाल्यावर तांदूळ धुवून झाल्यानंतर शेवटी या पाण्याने केस धुवा, केस चमकदार बनतात. एकदा नक्की वापरून बघा. अंघोळीच्या पाण्यात अर्ध लिंबू पिळून टाकल्याने अंगावरील मळ लगेच निघतो. लसणाच्या पाकळ्या ठेचून मधासोबत खाल्ल्याने दमा कायमचा बरा होतो. गरम पोळी ठेवताना त्यात साजूक तूप लावले तर मऊ राहते आणि खाण्यात मजा वाढते. मिरच्याचा भरडून ठेवताना त्यात थोडं मीठ घातले तर ते जास्त दिवस टिकतात आणि खरवट लागत नाही. डाळ शिजताना त्यात थोडंसं तेल आणि हळद टाकावी, पटकन मऊ होते. पपई आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये, शरीरात विष तयार होऊन उलटी, जुलाब यासारखे आजार होतात. हातापायाला सारख्या मुंग्या येत असतील तर शरीरात व्हिटॅमिन्स 12ची कमतरता असू शकते. डोळे लाल झाले असतील तर डोळ्यांना इन्फेक्शन होऊन खाज येत असते तर पायाच्या अंगठ्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करावी. डाळीतील कीड टाळायची असेल तर त्यात 1-2 लवंगा टाका. पालेभाजी आणल्यावर लगेच धुवून सुकवून फ्रीजमध्ये पेपरमध्ये गुंडाळून ठेवा, आठवडाभर टिकते. जेवण झालं की लगेच किचन आवरा. कंटाळा आला तर, कारण उद्या सकाळचा स्वयंपाकघर स्वच्छ असलं की मन प्रसन्न राहतं. गूळ आणि मीठ नेहमी वेगवेगळ्या हवाबंद डब्यात ठेवा, नाहीतर गूळ ओलसर होतो. कधीही अन्न प्रेमाने शिजवा, त्यात सकारात्मक ऊर्जा